वेतन आयोगाचे गठन झाल्यापासून पहिल्यांदाच एक महत्त्वपूर्ण आणि खुशखबरीचे अपडेट आलेले आहे। ती अपडेट म्हणजे आयोगाने आता लोकांना प्राधान्य देण्याचं ठरवलेलं आहे आणि याच पद्धतीने आयोगाने एक पोर्टल म्हणजेच एक प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे, ज्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला तुमची मते नोंदवता येणार आहेत। त्या 18 पेजेसची एक प्रश्नावली तयार केलेली आहे आणि ती प्रश्नावली तुम्हाला MyGovernment.in या वेबसाईटवरती या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला मिळणार आहे, जिथे तुम्हाला तुमची मते नोंदवता येणार आहेत। म्हणजे तिथे जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला 200 वर्डमध्ये देता येणार आहेत, परंतु त्यासाठी काही कॅटेगरीमधीलच लोक ही उत्तरे देऊ शकणार आहेत। नेमक्या कॅटेगरी कोणत्या आहेत तेच आता आपण पाहूयात, परंतु याचा एक इन डिटेल व्हिडिओ सुद्धा चॅनलवर पोस्ट केलेला आहे। खाली दिलेल्या छोट्याशा ट्रायंगलवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, परंतु थोडक्यात कोणत्या कॅटेगरीतील लोक असणार आहेत ते पाहूयात। पहिलं म्हणजे केंद्र सरकार मंत्रालय आणि विभाग, दुसरा आहे राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश, तिसरा आहे केंद्र सरकारचे कर्मचारी, चौथा आहे केंद्रशासित प्रदेशाचे कर्मचारी, पाचवा आहे न्यायिक अधिकारी, सहावा आहे अदालत अधिकारी किंवा कर्मचारी, त्यानंतर रेग्युलेटरी बॉडीचे जे सदस्य आहेत ते सुद्धा, सेवानिवृत्त कर्मचारी संघ किंवा युनियन, त्यानंतर पेन्शनर सुद्धा मत नोंदवू शकतात, त्यानंतर शोधकर्ता म्हणजे जे रिसर्चर आहेत, अभ्यासक आहेत ते सुद्धा मत नोंदवू शकतात, त्यानंतर अकॅडमिशियन आहेत ते सुद्धा मत नोंदवू शकतात, किंवा व्यक्तिगत या रिलेटेड कोणीही मते आपली नोंदवू शकतो। तर अतिशय महत्त्वपूर्ण हा अपडेट 8 पेजचे आयोग आहे, म्हणजेच 8 वेतन आयोगाची जी समिती आहे त्यांनी दिलेला आहे। याची शेवटची तारीख आहे 16 मार्च पर्यंत तुम्ही ही मते ही नोंदवू शकता। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी पेन्शनर्स पर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।